मी सुधाकर भोईर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। तर आम्ही आलो राव्याच्या जत्राला। हे बघा चेतन आहे, वैभव आहे, मीर आहे, अजून आमची माणसं आहेत पुढे। या चला। खंडोबाची काठी आहे आणि आता आपण आले आहोत खंडोबाची आलीन म्हणजे रावे गावान खंडोबाची आलीन आले आहोत। आता ही काठी सजवून रायबा देवीच्या मंदिराजवळ नेतील आणि ती काठी उभी करतील।
काट्या बघायला रायबाई देवी मंदिराच्या जवळ. बोला रायबाई माता देवी की जय. आता आपण रायबा देवी मंदिराजवळ पोहोचलोय आणि इथं काट्या बांधायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. हे वरती काट्या बांधायला चढलेले आहेत. या बघा, या अशा काट्या असतात मोठ्या मोठ्या. या मोठ्या मोठ्या काट्या आता वर खेचल्या जातील. वर खेचायला मंदिराच्या जवळ पोरं वर चढलेले आहेत काट्यांवर आणि आता या काट्या थोड्याच वेळाने उभ्या करतील. मस्त मजा असतं जत्रेची. फुल धमाल, फुल गर्दी. बघा सगळी लोक मंदिराच्या वरती, घराच्या वरती काट्यांचा कार्यक्रम बघायला चढलेले आहेत. कसा वाटला आहे सोहळा? रायबा देवीचा हा सोहळा असतं, काठ्यांची परंपरा कशी वाटली तुम्हाला? फर्स्ट टाइम आल्यावर सुरुवात तर चांगली आहे. आता बघूया पुढे पुढे कसा काय असेल. अजून भारी असणार आहे कारण हा सोहळा 200-300 वर्षापूर्वीचा सोहळा आहे. पण त्या सोहळ्याची मजाच वेगळी असते. थोडा वेळ बघा आता जेव्हा काठे उभ्या करते तेव्हा एक वेगळीच वाईब निर्माण होतो. मजा येईल. चालेल, बघूया. आम्ही पहिल्यांदाच आल्यावर बघूया आपण काय मजा. कंटिन्यू राहा. देव माझा म्हसोबा. आता ही म्हसोबाची काठी आली आहे आणि याच्यानंतर अजून 2 काट्या येतील, श्रीरामाची आणि खंडोबाची. तर आपण चला या तिन्ही काट्या बघूया. तिन्ही काट्या येतील, त्याच्यानंतर आपण तिन्ही काट्या उभ्या होतील ते आपण बघूया. आता ही दुसरी काठी आली आहे खंडोबाची. ती पण काठी आता खाली ठेवतील आणि तिसरी काठी येईल. ती तिसरी काठी पण आपण बघूया. त्याच्यानंतर काय कार्यक्रम आहे ते सुरू होतील. यो उत्सव 16 आहे. यो रायबा देवी उत्सव रावे गावांचा आहे आणि विशिष्ट उत्सव आहे आणि चैत्राच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी यात्रा असते. दुसऱ्या दिवशीची यात्रा म्हणजे काठ्यांचा दिवस. या दिवशी रामदेव, खंडोबा आणि म्हसोबा या आलीतील काठ्या लोक उत्साहाने घेऊन येतात. आता ही जी पोरं दिसतात ती रामाच्या आलींची आहेत आणि ही पोरं सगळी मंदिराचे वरती उभे आणि त्याचे वर्षी ते रश्या खेचून त्या काट्या खेचतात आणि त्या काट्या त्यांचे ताकदीशी उभ्या करतात नाचून गाऊन. आता ही जी पोरं काट्यांच्या वरती उभे असतील ते आता कणाचा सपोर्ट न देता काठ्या येणाऱ्या बांधासाठी उभे असतील फक्त आणि ते बेंतील. आता या काट्या वरती उचलतील आणि ही काट्या किती मोठ्या आहेत बघा.
का बघा, एक एक काठी किती मोठे आहे ते आता वरती उचलतील. या तोडे डामन आता वरती उचलतील. आपण आता रायबा देवी मंदिराजवळ आहो आणि या काठ्या उचलायला सगळ्यात तयार होईल. आता तिन्ही काट्या उचलल्या. ते तिन्ही काट्यामध्ये पहिली काठी श्रीरामाची आहे, देव माझा मसोबा आणि खंडोबाची आहे. पण जिंकलेली काठी आहे ती श्रीरामाचे आलीची आहे आणि 3 वर्षे झाली ती काठी जिंकते आणि 4था वर्ष आहे. पण त्यान काही पारितोषिक नाही, ही परंपरा आहे म्हणून या काठ्या उभ्या करतात.
कशी रामाची आहे निळा कलर हा. आता खंडोबाचा हा लाल पिवळा कलर आणि बसवाचा लाल कलर. आणि आता मी मगाशी पालखी बघितली खंडोबाची ती पालखी निघल्याशिवाय काट्यावर लावली. अच्छा अच्छा. तर भरपूर मजा आली यावर्षी. तर पुढच्या वर्षी आम्ही पण सुद्धा परत येऊ आणि तुम्ही आज चांगली आमची सोय केली त्याच्यासाठी धन्यवाद. तर चला आता आम्ही रावेगावची जत्रा करून निघालो घरी सर्वजण बघा. चला मस्त एन्जॉय झाली जत्रा रावेगावची.